हॅलो, कुठे आहे तू? हां, आत्ता कुठे आहे मला ते सांग. तुला अक्कल आहे का? इथं मला मुलगा आलेला आहे बघायला आणि तुला तू कधी लग्न करणार आहे माझ्याशी? हां, का नुसतं खेळ लावलेलं आहे इकडं तिकडं, नुसतं फिरायचं, हे करायचं ते करायचं. कारण देऊ नको, मला माहीत नाही, बाकीचं काही माहीत नाही. करू करू म्हणजे कधी मला मुलगा आला आत्ता बघायला, पाहुणे आलेले आहेत, मी कसं फोन लावलाय माझं मला माहिती आहे. इथं बाकीचं मला काहीच माहीत नाही. तू आत्ताच्या आत्ता इथं मला घ्यायला आहे आणि जर तू नाही आला ना तर मी घरी येईन. काय नको नको म्हणजे भीती वाटते तुला? म्हणजे मी माझ्या घरच्यांसमोर इथं येऊन इथं चोरून तुला फोन लावते आणि तू काय नको नको घरी नको येऊ? म्हणजे एवढा घरच्यांना घाबरतो तर मग प्रेम कशाला केलं? हां, मला माहीत नाही. आत्ताच्या आत्ता तू घरी ये. जर पुढच्या अर्ध्या तासात तू इथं आला नाही ना तर मी तिथे येईल. मला बाकीचं काही माहीत नाही. मग सगळ्यांसमोर असं तमाशा करेन ना, अशी धुईन ना तुला तिथं येऊन, आणि तिथं येऊन तमाशा करून तुला घेऊन जाईल आणि तुझ्याशी लग्न करेन. कळलं ना? म्हणजे मी काही खेळ बी एक काय? नाही नाही नाही, बाकीचं काही सांगू नको मला. मी चालली आत्ता घरामध्ये आणि जर तू आला नाही मग तू आणि मी. हां चल, ठेव, चल निघ. पाहुणे आलेत भाऊ. त्याचा मामाला बोललो, त्याचा मामा अजून यायचा पत्त्या दिसा ना. पाहुण्याची याच चालली, काय करावं आता नेमकं ते काय करा नेमकं. भाऊशी तिकडे जाऊन बसलाय. पंढरनाथ, राम 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 राम. ये इथं अजून कोणाचाच तपास नाही. सारे सकाळचं बोलवलं मला राम भाऊ. हां बसा. दाजी काय झालं तुमचं? आता बरं आहे ना, तुम्ही मला सांगितलं पोरीला पाहुणे यायचे पाहाला, हां म्हणून आलोय मी. मग इतकं लवकर आलं तू? 12-1 वाजता? पुरीचा मामा आहे तू? 1 वाजलाय का? मग मला वाटलं सकाळ झाली. हा, जेव्हा आहे तर जेव्हा आला का? पुरीचा मामा जेव्हा येत असतो काय तर? अरे तुला मी सकाळीच बोललो होतं हे बाकीचं पाहायचं, हे झाड झूड करणं, पाहुण्याला बसायला टाकणं, काय काय करायचं ते. आता खालच्या मळ्यात गेलो, तिथालच्या म्हशी सोडल्या, वरच्या मळ्यात गेलो, तिथे गेलो. अरे रोज तोच काम आहे तिकडे, त्यांचं काम नको सांगू. तुला भाचीला पाहुणे पाहिले एक दिवस तुला वेळ नाही का? आता जनावर ढोराचं कसं राहतं? हा कर, बाकीचं नाही का तुला जनावर पाहिलं बाकीचे? अरे पण गडी आज आलाच नाही. काय गडी आला? महत्वाच्या कामाला नाही आला. बरं बाय, मला काय म्हणायचं, हा बाय पाहुणे येणार आहे बर. आता झाले आता पण 4-5 तळ. बर. ती पोरगी काय करते, सारे सांडून टाकी ती तळ, नाही म्हणून टाकी. हा मग आता तू ये ना, तू तिला समजून सांग, तुझी भाची बर बर काय. आता मला पा डोकं झाले, फार आऊट झाले काय. आणि असं असं तिच्या डोक्यात शिकायचं फॅड आहे ना. हा, मग ते शिकायमुळे ती म्हणे अरे कवर शिकतो, 37 वर्ष चालू झालंय. आता कवर शिकून शिकून काय करायचं? ते आहे मग खरं. अरे तर सारं वय असं 2 लेकरं व्हायचं, पण जर शिक्षणात गेलं तर मोर कवा काय काय व्हायचं? अल्पवयीनच ते 37 वर्ष म्हणजे काय झालं का? म्हणजे अल्पवयीन 37 वर्ष वय, मग 40 वर्षाचं पाहतो तू अल्पवयीन सांगतो. हां, असा मामाला असला मग काय, मग झालं मग तिच्या हिशोबाने बोलला तू. नाही नाही, समजून सांगतो मी. आता एखादं स्थळ धरूनच घेऊ, आपल्याला नको लोकांनी नाव ठेवायला. आता कसा बोलला बरं, तसं डोकर पाड्याने नाही वागायला लागला. ती तशी वागत तू तसाच वाग. नाही नाही नाही, पाहू पुरीला सांगतो मी समजून. तिला समजून सांग, चांगलं हे मी चांगली चौकशी केली. तिच्या आईला सांगतो, तिलाही सांगतो. तिच्या आईला काय नाव सांग? तिच्या आई बळबळ तिला म्हणून राहिली लग्न कर म्हणून. असं म्हणून तीच फक्त अशी करू. आणि हवाय मुलगा पिवणी शाळेत, मग जवळजवळ 80-85 रुपये पगार त्याला. पोरग पिवतो म्हणजे असं कसं आहे? अरे पिवतो नाही, पिवण पिवण. पिवण आहे वय. तू आला गेलो मशीनीच्या कानावर लगेच. आता कसं वय झालंय ना. हा हा, आता वयामानानं कुठं सुधरत नाही ना. सकाळी काय घेतली नव्हती ना? अर्धीच मारली होती. अर्धीच मारली ना? आज नाही मारली काही? नाही नाही, आता नाही. आता पुरीला भाचीला पाहून यायचे पाहायला, आणि आता कसं काय पिता येईल? असं ना, आता उरकल्यावर पिऊ ना. हा बाय 10-15 एकर वावर आहे, शाळेत पिवण आहे. आणि त्या भाचीला म्हणजे येड्या नको करू हा म्हणून सांगता. जमीन बागायची का? जमीन बागायची म्हणजे पाटाच्या काढायला आहे. पाटाच्या कडाला? हा बर बर बर. भंडारदाऱ्याच्या कडाला आहे काय? हा, भंडाऱ्याचा पार खाली तिकडे. निळवंडे. हा, आणि जमिनीचं काय करायचं आपल्याला? पोरगी लेख काय सुखी खाल, बंगला बिंगला आहे चांगला. अरे वा. बाप त्याचा बाप पहिला हेडमास्टर होता. हेडमास्टर होता म्हणून तरी पोरग पिवण जागेवर लावून घेतले. म्हणून असं स्थळ कुठं सुडीत असते? नाही ना, 2 ताळी बंगला बिंगला आहे. आणि ती गाडी 4 व्हीलर गाडी त्यांच्याकडं. असं ना? हा, आपल्याकडे बैलगाडी त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी. बरं. आणि उलट चांगलं तिला सांग. नाही नाही, समजून सांग. हा, डोकर
नको सांगावं लागेल म्हणून. आता हे काय सोडता कामा नाही ते घरातलं आवरलं का पोरगीचं तयारी बिरी झाली का हा तयारी सांगितलं तुम्ही तिला आवरायचं. हा मग आता पाहुणे यायचा टाइम झालाय हा मी आवरलं पाहतो. तेवढं पाहुण्या बरं हा तू तो चाललाय ना इथं सर सुईला लावा. सरळ सुईल हा पद्धतशीर इकडे तिकडे पाहुण्या हा आणि बरं का तेवढं सांगितलं तेवढं ध्यान राहू दे. चांगल्या कामाला उशीर लावू नका हा. लवकर पाहुणे बरं मी पाहतो आणि तू तो इकडे पाय बरं हा, का हा. आणि तो सांगितलं तेवढं ध्यान तुही. हा काय करते हां हां काय नाही बाई माऊचं पाहुणे येणार आहेत बघायला. गाडी आहे. काय चालू पण मी आलो फोन चालू आहे वाटतं. हां फोन काय चालू रे हां मी तुला करते का फोन. कोणता फोन चालू आहे. अश्विनीला चालू होता. हा अश्विनीचा फोन होता बोलत होते तिला कोणची अश्विनी. माझी मैत्रीण. अरे तुझी मैत्री नाही इथं आपल्या मग काय जमले रे काय नाही तू काय मग मैत्रीचा फोन चालू आहे. तिचा फोन आला होता बोलत होते अरे सांगत मग होते. दार लावून कोण बसली. मग काय करू मग काय करू म्हणजे. काय करू मग अरे पाहुणे यायचे पाहुणे येऊ राहिले मग मी काय करू म्हणजे. आता पाहुणे यायचे तर तुमची पोरगी गेली कुलूप लावून हा. चावी घेऊन. कुठे? मी काय करणार आहे मी फक्त दळणाचा डबा आणायला गेले की ती निघून गेली. कुठे गेली ती पार्लर मध्ये काय म्हणून गेली माहिती नाही कुठे आणि गेली. किती टाइम झाला. अर्धा एक तास होत आलं. अर्धा एक तास हो. तू बाहेर बसेल का फोनवर. हो हा हो ते- किती- अरे मी फोन तुझ्या लावते. सगळं बोल राहिलो माझ्या लक्ष दे ना. अहो फोन लावत होते तिचा फोन पण लागत नाहीये. हा मग मी काय करू तुझा आहे ना फोनचा चक्कर बसला का पाव का फोन 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 पाय भरमी झाली तू. आता मी काय करू मग ती गेली चावी घेऊन. मग फोन लावायची तिला. फोन लागत नाही तिचा. काय फोन लागत नाही काय झालं काय ये इकडं कुठे गेली तू. कुठे नाही इथंच होते बाहेर. अगं बाई पाहुणे यायचे. किती वेळ झाला तू गेलेली. हा? आवरलेले आहे मी. आणि कुठे गेली तू. इथंच होते मी कुठं नव्हते गेले. इथेच होती. मग कुलूप लावून चावी घेऊन कशाला गेली होती. मग आता घरी कोणीच नव्हतं मग. मी फक्त दळणाचा डबा आणायला गेले होते आणि तुला थांब बोलले होते ना. हा मग मी इथंच आहे मी कुठे गेलीच नाही. मग फोन का बंद आहे तुझा व्यस्त का लागतोय. ते ह्याचा फोन चालू होता. कोणाचा? मध्ये गेले होते ना मागाशी. हिथच आहे म्हणते पार्लर मध्ये गेलती कुठे गेलते नेमके. बस 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 मला आहे ना तुम्ही माहिती बा माझे मला सांगू नका तुमच्या दोघीचे नाटक तुझा पाहिला का तुझा बघ का तुझा पावा का तुझा येस तर राहतो आणि तुझा येस तर राहतो. माझा व्यस्त नव्हता. मग? मला ते मी पार्लरला गेलते ना मागाशी तर मॅडमचा फोन आलता मला. असं आहे ना. हा म्हणून मी त्यांच्यासोबत 2 मिनिटं माझा कधी व्यस्त लागला. तुझा दोनदा सकाळी फोन लावला तर येस तर लागत होता. मी हिला लावत होते ना. तेव्हा येस लागत होता का. हो मग बर मला काय तुम्हाला पाहून येऊ राहिले हा तर चांगलं आहे घरदार चांगलं आहे मुलगा चांगला आहे हा. वावर शिवर आहे हा. आणि व्यवस्थित असलं तर टाकू उरकून लगेच. काय करतो मुलगा. मुलगा शाळेत पिवा नाही. पिऊन हा पियातड मुलगा करता का मुलीला. अरे पेतर नाही मग शाळेत पिवं नाही पिवं पिवण कळतं तू पिवस. तू नाहीतर कोणी असू हा तो मुख्याध्यापक जरी असला तरी मला काही लग्न बिग्न करायचं नाहीये. अरे आज काय बोलते तू माऊ. माझं शिक्षण बाकी आहे अजून आबा. माझं अर्धवट शिक्षण सोडून मी लग्न करून जाऊ का. अरे अर्धवट कसं शिक्षण किती झालं पिवार तुझं शिक्षण माऊ बरंच शिक्षण झाले आता. नाही ना पण बरंच म्हणजे पूर्ण नाही झालेलं. बरं, अजून तुम्हाला काय- चालू आहे माझं शिक्षण. मला काय म्हणतो माझं ऐकून घे मग आपण फक्त जमून तर ठेवू मुलगा तर पाय कसं आहे काय नाही तू पाहून तर घे कसं आहे आता मला तुझं. करायचंच नाही 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 तर मग काय करू मी. तुझ्याच मनाने का सगळं हा, सांग तुझ्याच सांग तू मनाने का. सांग कसं नाही, करायचं. नाही, मग? मला करायचं नाही लग्न मला करायचंय. तुला करायचंय पण अहो, लग्न बघणार मला कोण आहे करायचंय. मला बघणार माझी कोण आहे. मर्जी ना, माझी मर्जी, माझी तुझी मर्जी म्हणजे मी हे असं थोडीच आहे. असं थोडी म्हणजे माझं शिक्षण माझं सगळं करिअर सोडून मी लग्न करून जाते लगेच. तुला म्हणलं का लग्न कर जमून तर ठेवायचंय ना फक्त. बघू बघू म्हणजे अरे बघून आज पाहुणे बघायला येणार आहे लगेच. बघू ना मग. हा बघून घे कसं आहे काय बरं का माझे लक्ष दे ना तू जरा तुझं लग्नाचं नाव काढलं तुझं लगेच एका म्हणतात तुझ्या तोडून लगेच गवऱ्या फटल्या. मला करायचंच नाही. तुम्हाला चांगलं सांगितलेलं कळत नाही. मी तुम्हाला बरं मला तू सांग आम्ही तोंड बसून गेलो तुझं लग्न कोण करीन सांग ना तू. इतक्या सांगा लवकर तिला जाणार नीट आहे का? समजून. हा? इतक्या लवकर जाणार आहे. आता काय भरोसा आहे माणसाला कवा अटॅक येते कवा काय येतं बाई. काही नाही जात. काही नाही जात कस काय काही नाही होत. नाही मग आपल्या माने मजा होत हो या अवशे येऊ द्या अवशे. येते ना. मी साडी बिडी मी म्हणतो घातलेली तिला आहे. समजून सांग. तिला किती समजून सांगितलं तरी कळतंय का. हा आवरलेली आहे ना मी. अगं, आवरलेलं आहे. बघायचं ना हा बघू. हा बघू घे आणि बघ 4-5 स्थळ झाले आतापर्यंत आणि येडे न करू आणि त्यात मुलगा सुंदर माणसं चांगले आहेत सारे व्यवस्थित आहे. मला कळलं शेजारी सांगितलं 10 एकर वावर आहे बागेत बिगेत सारं मी पुढची तयारी पाहतो बरं का. बरं बरं ठीक आहे. आता तुम्ही म्हणताय ना बघून घे झालंच आहे माझं सगळं आवरलेलं आहे. तुम्ही तुमचं आवरा घेऊ बघून. असं आहे ना हां बस सांगायची हुशार झाली म्हणजे मग माझ्या डोक्याला काही टेन्शन नाही बरं का हौसा. मग तू तिला 2 गोष्टी सांग काय आहे त्या बाकीचं आवरावरी उरकून ठेव मी पाहून येतो शर्ट कुठे मला शर्ट दे बरं.
मी आता हे घ्या. गणगणित माझ्या डोक्यात इतका लोड आहे. मी या पावली सांगू कोपरीवर जायला बसलोय. इतकं डोक्यात माझ्या लोड झालेला आहे. आणि बरं का तिला हा, गोष्ट सांगते, सांग सांगते. काय असं आणि फक्त पाहून तर घे मग एकदा पाहिलं ना तर मग करू काहीतरी ॲडजस्ट. काय बघते. चांगलं असलं ना बरं का चांगलं असलं ना तर सांग तुम्हाला आणि बरं का चहाला साखर विकत सर्व आहे आहे, आहे, सगळं ना आहे. जारचं पाणी बी नाम ठेवलं ना हा. हा, ठीक आहे येतो मग मी हा. ती पाठीमागून शर्ट नीट कर. हा काय मामा रस्ता बरोबर आहे ना? हा बरोबर आहे. त्यात पाणी टाकी दिसेल पुढं हा 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 तिथून डाव्या हाताकडे वळायचं घर जवळ आहे. राम 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 या रस्ता सापडा ना हा मला माहित होता ना रस्ता. असं आहे ना म्हणजे तो मधला रस्ता थोडा बंद झाला हा, ना तिकडून- मग इकडून यावं लागेल थोडं हा थोडस रस्त्यात लांबून आलो. हा 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 आहे. या चला 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 हा राम 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 काय चालू आहे? राम 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 पाहुणे आली. अहो, सारे सकाळची वाट पाहतो 1 वाजताच येऊन बसलोय मी. हा थोडा टाइम झाला त्यांना राम. हा बसा 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 लय टाइम लागला. आता काय उन्हामुळं जरा बस 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 बसा मी तुम्हाला रस्ता सुधारला नाही वाटते. काय नाही इचारत आलो लगेच सापडलं घर. बर 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 ही कोण? हा तुम्हाला यांचा परिचय करून देतो ना हा मुलीचे मामा आहेत हा अच्छा हा म्हणजे यांच्या मंडळीचा भाऊ. हा माझ्या मंडळीचे भाऊ आहेत आणि राहिले जवळ आहे हा ना हा इकडे गावातले इथं गावात राहतो बरं आहे. जवळच्या 4-2 कोशे फक्त. रणनवरी वस्ती गावातच दिली म्हणजे बहीण. हा बहीण गावातच दिली. बरं आहे बरं. हा वस्तीच आहे आणि पाणी बिणी व्यवस्थित आहे शेती बिती शेती काय सगळा काय पाण्याचाच भाग आहे म्हणाले. आमच्या पाहिजे काय टेन्शन नाही नाही आमच्याकडे तशी काहीच तकलीफ नाही. आमच्याकडे 2-4 घोड्या 5-6 म्हशी 7-8 गाया मोठा जोड जमाव आहे. मोठा एवढ्या मोठ्या घोड्या म्हटल्यानंतर अरे घोड्या कुत्रे काय सांगत तुला काय पाहुणला काय सांगायचं तुझं ढोच्या अकल आहे का तुला हा गाया सांगायच्या होत्या मग घोड्याच सांगितल्या. अरे तुम्ही जरा डोकर पायडवणी कमी करून राहिली कुत्रीन कात्रीन काय सांगत आपल्याला काय हे करायचं का मग वस्तीला राखून कुत्रे लागायच्या म्हणून आज तुला काय कुत्रे त्यांच्या गोष्टीला राखायचं काय पंचायती करतो तुझा डोकर पायड्या नको करू हा. सुशिक्षित लोक आले ते शिकलेले आहे का? हा आणि इकडं बा इकडं नाही शिकलेत हं. पण काय शिकलेत? अरे तुला काय कळतं नवरदेव कोणचा आहे काय हे इतर आमच्याकडे गोड्या आहे आमच्याकडे कुत्री आहे सोड कुत्रे त्यांच्याकडे फाडायला त्यांना बरं जाऊ द्या 2-4 कुत्रे बी आहेत. हा सोड त्यांच्यावर कुत्रे येतात दसू दे त्यांना कुत्रे कात्रे काय काय सांगतं 7-8 एकर जमीन हा असं पाण्याखाली हा. पाटाचं पाणी येतंय 2-4 विहीर आहेत 3.5 बोर आहेत. अरे वा. हा पाणी भरपूर 350 आहे. ते काय होतं गुतत 350 फुटे कुठे ती आता काय 350. हा, काय झालं वयामानानं तोत्री वळा दिला. बरोबर. हा आता वय भरपूर झालं. नाही मग मग मी काय म्हणतो मग पाणी बिणी घेऊ आता आणि पुढच्या कार्यक्रमाला थोडं उशिरा झालेलं आहे की नाही पाणी सांगतो मग हा बोला, पूर्ण लवकर हा पूर्ण हौसा पाणी आण बाई आणलो गेला तांबूर आण आणि कसं आहे बरं का पाहुणे हो हे जे ना पहिल्यापासून थोडं असं आहे नाही ते आलं ते अण्णा आलं लक्ष आलं ना हा. हा पण मग कसं आहे मामा येऊन जा घ्यायचं म्हणून आता काय साऱ्या गोष्ट मामा लागतो ना ते बहिणीचा भाऊ काहीतरी आहे आणि ना. काय हा ते काय बायकोचा भाऊ हा. आणि सोन्यापेक्षा भाऊ हा. असे हा? पण आता कसं आहे वय पण झालं ना. हा आणि थोडं ऐकायला कमी आहेत त्यांना असं ना. हा ते त्याने ठुली होती एक हा पलीकडून बरोबर. त्याच्यामुळे मग ते थोडं थोडं ऐकायला थोडं असं आहे हा थोडं ऐकायला कमी. हा बरोबर, बरोबर. नवर बायकोच भांडण झाले हे ठेवून एक त्याच्यामुळं जागा नव्हती लागली कानावर. हा कानावर लागली हा ते कानावर त्याच्यामुळे सांगायला लाज वाटली पाहिजे कानावर लागली ओके मामाचं असं आहे पोरगी मामावर गेलेली नसली तर बरं आहे. हा ना अवघड आहे. त्याची धंदे नाही झाले पाहिजे. हा ना हा. आणलं पाणी हा ठेव बस ठेव हा घ्या 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 मामा तुम्ही घ्या घ्या बस आणखी आणू का
ए, बस 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 ना? हा, बस. थंड पाणी पाणी गार आहे एकदम असं आहे ना हा छान आहे छान आहे कांदा मामा बोल पोरगी मला पसंती अरे ती पोरीची आई आहे. पोरगी नाही पोरगी ती. कोणती पोरगी दुसरी आहे येणा बिडा झाला काय तू मला वाटलं ही पोरगी आहे. नाही नाही हे नाही पोरीची आई आहे मारते ना तुला पोरीची आई का? मग मला वाटलं पोरगीची क्या जरा गप जरा धीराने घे ना एवढं काय लगेच चावाळ्याने करतो बरोबर थांब आता पोरगी येईल हो मामा मुलगा आहे का आहे हा मुलगा आहे हा मुलगा आहे का हा. पोरगा मला जरा जायलाच दिसत काय म्हणले म्हणजे शिक्षण शिकलेला आहे भरपूर शिकलेला बरं आहे. शिक्षण झालंय हा वाटतं. हा आणि मामा हा. तुम्ही आहे ना लई याला आहे ना थोडं ऐकू येत नाही बरं का हा वयामानानं हा वयामानानं. ते लाडू कुठं पाहते त्यांचे मागत येत हा वयामानानं वयामानानं. हा नाही थोडं होतं ते, या वयात होतं या वयात होतं त्याला हा, होतं. हा मामा हा मुलगा आहे हा इकडे पहा हा मुलगा आहे आणि मुलाची दुटणार आहे असं आहे का हा हे. अहो, असंच होतं हा मुलगा पाहायला गेलं का मित्र येत असतो हा मग माणसं काय पाहते मित्रच नटून खटून येतो हा आणि पोरग जर काबळे गाबळे कपडे घालून येतो मग नेमकं कोण पाहावं असं राहतं ना नाही नाही हे मुलगा पांढरे कपडे बिडे घातलेले पांढरे कपडे घातलेलं पोरग हे मामा आहे रे. ह्या मुलाचा मामा आहेत ना आहे ते? हा दोन पांढरे हा, कपडेवाले हा दोन पांढरे कपडेवाले हा. अहो मामा एकच आहे दोन पांढरे कपडेवाले नाही पांढरे कपडेवाला मधला मुलगा आहे हा 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 आणि जोडदार आहे जोडीदार आहे आणि त्यांचा मामा आहे असं आहे का मुलाचा हे मामा आहेत का हा अरे वा 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 पोरगाचं शिक्षण बिक्षण भरपूर झालेलं भरपूर दिसतं. झालेलं आहे, हा, हा. एकदम ते पाहते दिसताना चेहऱ्यावरून हा चार येऊन दिसत होतं. HSC झालेलं आहे हा हा काय झाले HSC तशी HSC 12वी झालेलं आहे माझं झालेलं आहे मिशी मिशी नाही मग यशस्वी यशस्वी हा हा यशस्वी HSC हा यशस्वी ते त्यांना ते नाही 12वी बारावी दोन बारावी हा 12 हौसा तू आता जा आणि पाहिजे तांबे बी ठेव आणि स्वयंपाकाच बघू किती मामा साहेब काय नको आम्ही जेवण करून आलेले तर नाही. पोहे केले तर लय झालं तर चहा घेऊन या फक्त बस झालं बरं मग सरबत घेऊ सरबत का सांगा ना मग बरं हौसा सरबत काय 5-6 कप आणि ते भाऊसाहेब कुठे आलंय आहे ना हा मग भाऊसाहेबला बोला बरं पाहुणे आले म्हणा इथं ठीक आहे ठीक आहे अडचण नाही बरं झालं उन्हाचं सरबत सांगितलं एवढं उन्हात कुठं चहा घेत असते का आता आपण काही चहा प्या सवय राहते नाही नाही आहे म्हणायला हा. पण सरबतच आणलं बरं झालं हा सरबत केलं ना मग हा बरं मग मला काय पाहिलं ते भाऊसाहेब लहान बरं बोलू टपक्यात. काय आहे आलं का? राम राम कुठं आले पाहुणे सोन्याचे सोनाईचे हा काय आले हे पाहुणे आपले माऊल पाहायला आले तुला नाही म्हणलं मी अरे हा तरी चालू होतं. हा मंगळवारी पाहुणे आले पाहायला हा, हा ते हेच का? ते हा हेच ते पाहुणे ते मुलाचे मामा हे शशी अंकल हा हे हा मुलीचे मामा हा मुलगा मुलगा का हा आणि मुलाचा दोस्त राम राम हा आणि हे तर माहिती ना मामा मामा आहे आमचे मामा आहे ते. हा माहिती मामा आहे अरे ना. मग काय झालं इतका टाइम करीत असते का सारे सकाळचे पाहुणे आले अहो, तिथं पाणी चालू होते पाणी बंद करायला गेलतो ना मग हे कोण म्हणायचे हा माझा मुलगा आहे हा सर हा मुलगा आहे माझा आम्ही दोघांचे बहीण भाऊ हा खरंय तिथं आणि एक हे तो पुण्याला आहे सर्व्हिसला दोघांवर सर्व्हिसला आहे ते एक मॅडम आहे आणि तो सर आहे चांगलंय हा थोरला आहे ती मोठी जोडी असं आहे होय. हा दोघच बेन भावंड कसं तसंच आहे तसं हा थोरला हा आणि त्याची बायको मोठी हा त्याचं म्हण नाच झालं असं आलं होय. हा थोरला ते माझ्यापेक्षा उंच असे हा उंच आहे म्हणजे तो थोरला जी मोठी तुम्हाला असं शंका बदल असं नाही आलं लक्षात हा ठीक आहे भाऊसाहेब काही पाणी बिनी हा फाईन झाले आता सरबत घेऊन ये बरं तू सरबत हा सरबत जेवण नाही तर पोरीकडेच बोलवा सरबत म्हणजे पोरी बघायचा कार्यक्रम होऊन जाईल लगेच असं करता का नाही नाही भाऊसाहेब त्यांना पाणी दाखवलंय अवधावर मी अरे गाव जाणार नाही बाईला नाही पाहुणे चाललंय अरे मामा काय येड्यावानी अरे हा मामा डोकर पडेल रे पाणी दाखवले बाईला मोगा काय म्हणतो घोड्यास वाड्या मामा काय झुळीतून पडेल काय नो? मला तसं दिसतंय बाबा अख्खं खानदानच पडेल दिसतंय हा तेच काहीतरी वाटतंय काय माहिती म्हणजे अवधावर पाणी पाजायला नाही बघ ना अरे मामा अरे पाहुणे पळून लावशील बर का हा बरं मी काय म्हणत हा. होतो मुलीचे मामा कुठले मुलीचे मामा इथले नाही गावातले गावात हा टाकळी बांध गाव माहिती आहे का तुम्हाला टाकळी बांध ऐकून आहे हो. हा ती झाली हा, तिथले बाणाची मामा. टाकळी बाण्याची टाकळी बांध ती शेवगाव तालुक्यातली नाही ही नाही बालम टाकळी असं का ही बाणाची टाकळी श्रीरामपुराजवळ आहे बर श्रामपुराजवळ नाही
श्रामपूर जवळ टाकळी आहे, भान टाकळी म्हणते तिला. हा भान टाकली म्हणते. हा हेच भानवर राहिले तर याला भान टाकळी कळण. हा ना मग तेच मी. आमचं गाव आहे ना टाकळी भान म्हणून का हा. लय जुनं गाव आहे. हा. मग पहिले मगरेश टाकळी म्हणत होते. हा. असे पहिले जुने नाव जर म्हणलं मगरेश टाकळी, श्रामपूरचं रेल्वे स्टेशन त्याला बेलापूर स्टेशन हा. असे जुने होते. शोले मध्ये टाकी ते स्टेशन आहे हा ते शिवले कसे स्टेशन. बोलले तुम्ही? बेलापूर. गावासारखेच वागत राव. हा गावासारखं म्हणजे इथं- भानावर नाही. हा? भानावर नाही. नाही, मामा भानवर नाही. असं आहे. हा, मामा भानवर राहत नाही. मला वाटलं सगळेच नाही. नाही तसं काही नाही. ना गोळ्या उतरल्या आता हा? रात्रीचे नाही मामा सध्या असेच राहतात कंटिन्यू. खळे बिळ झाले का हा खरी वेळ झाली सगळी. अगदी हा. तुमचे आमचं आवरलं आता उरलं सगळं. तुला? फार गहू घरात गेला पार. गहू घात गेला का काय भाव चालू आहे गावाला काय आहे 28,000-3,000. लयच भाव वाढ आप्पा हा आणि आमचे बी खळबिळे झालेत. भुजगारात घातलं आणि गहू गायला घातले. अरे बरोबर आहे ना, तुमचं काही चुकलं नाही ना काय केलं त्यांचं नाही चुकेल ते आप्पा. नाही हे मामा आहे ना डोक्यात राहिलंच नाही आपला आता नाही ना. आता ते उगाच बोलील तुम्ही. हा ना, मला शिनत आलं भाऊच्या मला शिनत आलं पस्ता बोलून काही कामं अहो थांबत हे पाहुणे पळून लावीन हे मामा आता डोकर पड्यावर करू राहिला खरं नाही आपण नाही बोला होता पुरीचा मामा आहे तो. दाजी तुम्ही मला बोलायचं नव्हतं काय कस काय मग? अहो माझ्यामुळे सोयरीक मिळाली तुम्हाला बी. हा नाही तर मिळेलच नसते मला बायकोच नसते मिळाली. कधी अकरा कुठं मिळाला? हा डोकर पड्यावर नको वागू पाहून रावले आले. मग काय म्हणायचं उठून देऊ काय त्यांना? आबा. अहो सोयरीक जमायला आले का मोडायला आले तुम्ही मला अरे- एवढं सांगा बरं. अरे यांनी तर वच वच धावत आहे भाऊ याला काय करावं नाही मामा तुम्ही आता आहे ना थोडं नरम मध्ये घ्या ते ना पाहुणे जायचे आणखीन 4-5 सोयरीकी अशाच जी वाटी लावल्या तुम्ही आता ही तरी नका लावू. अरे भावच्या मी पाहुणे देखत नाही बोलत आपल्या आपल्यात बोलतो. आता बोलू नका पाहुणे. अरे मग सटकन भाऊ नेक्स्ट बोलून गेलाय तुला ध्यान नाही राहत. मामा हा. चला चला ना घरी. अरे मला हे सगळे चेडे दिसू राहिलेत. अरे तू तरी कुठे छान आहे मग शांत बैस. वया समजा नको बोलतो तू. तुम्ही रात्री पियते तर मग दिवसा प्यायला लागले काय कोणी असं बोलत तुम्ही. अरे रात्री पेलो होतो दिवसा नव्हतो पेलो. उतरली नाही होती. रात्रीचीच उतरली नाही मला जाऊ द्या उतारा नाही मिळाला तर पोरीला पाहायला पाहुणे येणार होते. हा. मला तिथं जायचं होतं उतारा घ्यायला. हा चांगला मुतारा पिऊन उतारा घ्यायचा जामा पण तिथं ती शांताबाई नाही भेटली. हा आता आहे ना काहीच करू नका आता शांताबाई आणि कांताबाई सोडून द्या आणि एवढं सुरळीक लावून घ्या. हा ही सोयरीकीचं. हा. हे भाऊच्या पाय बरं त्याचा सर्व दिवस झाला पाय बरं. मी आहे ना भाऊला बोलून घेतो सरबत नाही पाणी घेतो तिला बोल हा सर्व बोल बनायला लावून. हा सर्व सांगितलं तिला बरोबर सर्व. बोल ना तो तिला. हा आण बोलू कोणी यायचं आणि मागूनच जायचं. ठीक मुलगी आली पा मामा या या या. मामा बसा इकडं. बस 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 काय अडचण नाही. बाई बैस तिकडून. ये भाऊ बस 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 भाऊसाहेब बैस. बैस ठेव खाली भाऊ. बैस बाळा बैस. मी विचारा मामा काय असं नसतं ते. विचार का? हा विचारायचं काय बाई तुझं नाव काय? पोरी तुझं काय नाव? माया बाबासाहेब गायकवाड. बरं शिक्षण किती झालं? कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. बरं बरं जन्मतारीख किती? 7/11/95. मामा कुठले आहेत? इथलेच आहेत मामा. चांगलं आहे चांगलं आहे. झालं की तुला सारं हा विचारून जा. काय विचारून हो, हो. हा पा मग काय असलं तर पापा का मग तुम्हाला काय काय विचारायचं. नाही ना ठीक आहे मग काय अडचण नाही. तुम्ही विचारून घ्या बरं का दादाजी. हा? तुम्ही विचारून घ्या. बरं काय अडचण नाही. तुला काय विचारायचं का मुलाला? हा माझं शिक्षण सांगितलं मी पण मुलाचं काय शिकलेला आहे की नाही तो मला कसं सांगितलं ना मामाने सांगितलं ना. मुलगा शिकलेला आहे ना सांगितलं ना मग तुम्हाला. किती शिकलाय काय ते आता ते बारावी लय झाला, शिकलेला आहे. SSC झालं, लगेच नोकरीला लागला देव. असं आहे का हा. बरं आपण तो 10वी नापास झाला होता का? बरं मला काय असं बाई भाऊ ते तांबे उचल ते पाहू नंतर शिकलेच काय असं आम्ही बघतो की तांबे चल काय असं ते बघतो आम्ही. हा जाय बाई तू घरी. हा देतो तू शिल्पान टाकू ती. बाई येडे बाबडीला पाणी टाक बरं का. हा गेले बाबा टाकी हा. काय बोलत मामा गावातूनच गेलेला आहे तुमचा. अहो, आता काय सांगायचे आहे ते बरं अरे येडे बाबरी तुळशीला पाणी टाकी ते म्हणते की येडे बाबळीला टाक. येडे बाबरी ते आंबा आहे त्या आंब्याला टाक म्हणायचं. नाही मामाचा जन्म जेडे बाबरी झाले दिसतो. काय आता ते, अहो ती तुळस आणि ते येडी बाबळ जवळ जवळ ना म्हणलं तो येड्या बाबडीला टाकलं काय तुळशीला टाकलं काय एकच आहे ना. बस 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 साहेब मामाला घेऊन जाऊ मोठवली. आणि आता मामा ठेवाच लागणार आहे. हा. दादा त्याला सोडून देत तिथं मग काय म्हणजे मग डोक्याला ताणच नको. जाण्याचं नको. मामाचं काही खरं नाही राहिलं आता. आणि हे बघ वयामानानुसार होतो. चालूच असतं एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं. आणि आता सर्व विरोध घेऊ आता आणि पाहायचं झालं मग तुमचं काय म्हणणं आहे सांगा बरं. बाकी काय आता मी लगेच
म्हणतो होतो आपण सुपारी फोडून टाकली असते ना. हा, पोराला पोरगी पसंत आहे. पसंत आहे. मग लावून लगेच फोडून टाकू. आपण त्याला विचारून पहा ना मग मुलाला. अरे तुला पोरगी पसंत आहे का? पोरगी पसंत आहे मला हा. पण पुरीचं नाक जरा तिरकच वाटत आहे. हा का? तुझं नाक बघितलं का? हा लागलं पोरीचं नाक तिरपा वाटत आहे मामा. हा. टर्न करून टाका. नाही नाही म्हणजे याने लय वेळेस असं नाटक केलेलं आहे. याला आहे ना हळद लावून येडवायला सोडावं लागेल. मग काय? लगेच सुपारी फोडून घेतो आता. हा काय? हा भाऊ हा बोलून घेतो मी पाहुणे सांगती. बघा तुम्हाला हा. काय करता येईल. मी काय म्हणतो हा बोला. आमच्या पोराला आहे ना मुलगी पसंत आहे. बर मग सुपारी फोडून घेऊ. हा तुमचं झालं म्हणणं. बर. पण मग आता आपल्याला आबा. कर भाऊ साहेब. पण ते आपल्याला माऊला विचारावं लागेल. हा ते मौलीचं लागल घातलं काय ते बरं हा. का. तुमचं म्हणणं आहे ना मुलाला मुलगी पसंत आहे हा. ना तर ठीक आहे अडचणी सुपारी पडू पण आम्हाला मुलीला विचारू द्या. बर. आणि मुलीच्या आईला विचारू द्या. तिला फक्त विचारून पाहू लगेच. हा. आणि तिची काय लगेच राजी असली हा. तर लगेच सुपारी फोडून घेऊ. लगेच तयार लागून हा. विचार भाऊ साहेब तू मग नाही तुम्हीच जा. काय नाही नाही आबा तुम्हाला जावं लागेल. मला नाही भाऊसाहेबाला नाही आगायची ती. मला आता आहे का? नाही. हा भाऊसाहेबांनी आगायची. बर 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 काय अडचण नाही मग चला मग हे काय एक काम करा. यायला ना तिकडे बसायला लावतो हा. आणि आपण जाऊन येऊ लगेच. हा, पत्र टाका मग तिथं हा, चालेल. चल मी येतो मग हा. पाहुणे हा. याला आहे ना थोडं तिकडे घ्या. सावलीत घ्या. लगेच जाऊन येतो आम्ही. हा ठीक लवकर आहे बरं का? हा. स्वतः धर तिकडून. हा घ्या तिकडे मामा वळ तिकडे ती. माऊ झाले गेले का पाहुणे? गेले का नाही पाहुणे अजून बसले आणि ते लगेच सुपारी फडती म्हणतात. सुपारी? हा लगेच सुपारी? हा. मला न विचारता तुम्ही मला फक्त बघायला सांगितलं होतं. अरे मग तुला विचारायला आलोय मी. नाही मला पोरासोबत बोलायचे जरा. अगं बोललो मी विचारलं काय लागायचं ते. मला बरोबर आहे. आता नवीन पोरीचं असं आहे का मुला संग बोलूनच घ्यावं लागत. अरे काय बोलतात मी बोललो ते सांग चर्चा केली सांग झालं. पण आता मुलीला बोलून द्या ना. तिला बोलायचं असेल काहीतरी असेल इमर्जन्सी. मला लग्न करायचंय. मला त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचंय. हा. अगं तू सांग ना तुला काय सांगितलं मी तिला पण तिचा हट्टच आहे मला त्याच्याशी बोलायचं. नाही मला बोलायचं. बोलून द्या ना. आबा तुम्हाला काय तरच हो राहिला का? तारास काय नाही मला. मग? ठीक आहे जाऊ द्या मग बाबा बोल. भांडळ काही काय नाही होत. चला मग. बोला काय बोलायचं होतं. बोलायचं तर लय आहे तुझ्याशी. काय करतो तू? 12वी झालेलो आहे. 12वी? माझं शिक्षण माहिती का तुला काय झालं ते? ऐकलं असशील ना. हा काय झालंय शिक्षण माझं? काय इंजिनिअरिंग झालं ना. मग इंजिनिअरिंग झाले माझे. मग इंजिनिअरिंग त्याला काय होतं. त्याला काय होतं म्हणजे? तू 12वी पास आहे. पण मी गव्हर्नमेंट जॉबला आहे ना. असशील. काय गव्हर्नमेंट जॉब करतो तू? पिऊन? मग अरे काय 3 अंकी 7-12 आहे आमचा. असल पिऊन आहे तू. आणि मी इंजिनिअरिंग झालेली. गावात आणि मी एवढा तुझ्यासोबत मोठा येऊ? बंगला आणि काय करू तुझ्या बंगल्याला मी? मग शिस्तीत तिथं जायचं आणि सांगायचं का मला पोरगी पसंत नाही. मला पसंत आहे तू. मी नाही म्हणणार काही. पसंत नाही म्हणजे थोबड बघितलं का तुझा आरशात? सकाळी आलाय पाहिलं मी माझ्याशी लग्न आरशात. करायला. मी सांगेन मला पसंत आहे आलाय म्हणून. नटून खटून जस काय मी लगेच पसंत करणार आहे तुला. मला पसंत आहे तू. पसंत आहे तू म्हणजे? मला पण तर पसंत व्हायला पाहिजे ना. तुला पसंत असून काय उपयोग आहे? लग्न मला पण करायचंय कळलं ना. जास्त शहाणपणा नको करू. नाही मला पसंत आहे तू. असल तुला पसंत आहे. तुझी पसंत तुझ्या पुरती ठेवायची. मला दाखवायची गरज नाही कळलं ना. हा शिस्तीत ते तुझे आणलेत ना सगळे घेऊन जायचे इथून. नाहीतर असं झापडीन का परत ना चालता सुद्धा येणार नाही तुला कळलं ना. आणि थोबाड तुझं आहे ना नीट बघ जरा. काय म्हटलं तुम्हाला मगाशी? पोरीचं नाक जरा तिरप आहे. मला जरा तिरप दिसलं तर कोणत्या अँगलने तिरप दिसलं रे तुला माझं नाक? हा तू तिरकी बसली तेव्हा दिसलं मला ते तिरक. तिरप दिसलं हा. नाही तुला सगळा असा वाकडा गेला ना मग तिथून पुढं काठी काय घेतली आता. काय मला काय मारणार आहे का. मारणारच आहे. मार बरं. मार बरं. माझी हिंमत नको बघू तू तुझं. मामा आता आहे ना मुलीला मुलगा पसंत होणारच आहे. हा आता दोघांचं बोलणं चालू आणि आता दोघांची बातचीत झाली. हा. दोघे शिकेलेत हा. आणि त्यांची पसंत बसली होणारच आहे. होणार आहे. आणि मग काय करू लगेच तुमचं म्हणणं आहे ना लगेच सुपारी फोडून टाकू. लगेच तारीख काय धरून टाकू. लगेच तारीख ते आहे ना मामा चला. काय रे? मला नाही लग्न करायचं. काय झालं काय पण तुम्हाला रत्त्याने सांगतो चला. ही सगळी फॅमिलीत मॅड देत ती. अरे काय चला. झालंय? चला तुम्हाला रत्त्याने सांगतो चला पहिले. अरे अरे अरे, काय झालंय भाऊ आता? नेमकं काय झालं भाऊच्या? अरे ते पाहुणे का म्हणून चालले? आबा हा? झालं काय नेमकी? काय मला काय अरे, कळलं काय झालं त्या माऊचं? माऊन हाणलं काय त्याला? अरे हाणायची नाही म्हणा. काय सांगता येतं तिचं डोकं लय आलं की तिचं. अरे पण ही कसं काय गेले? हे काही कश काय अहो, गेले? मग तो गरबाडा न तो पळतच आला न तिकडून. हा नेमकं काय झालं? तर काय ए, मला आपण एक काम करू चाल बरं मौली इथून पाहू. हा ते विचारून पाहू आपण काय झालं काय नाही. ते आपले विचार सुद्धा ते नाही. हो ना ते मामा 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 हा. त्याला माझी हाणलं. पाहुणे त्याला हाणलं आलेले
गेले नक्की ना या पुरी नाही ना लई सीन केला भाऊ चला बरं आता तुम्ही या पुरी नाही ना आतापर्यंत ना 4-5 स्थळं असेच केले असेच मारले ना घाकून दिले. प्रत्येक नवर आला का ठोकीची काढून देती भाषा मला पहिले नेऊन सोडवर का आता हा अरे थांबणार का तू काय गडबड आहे अरे भाऊ आता तू पोरकीन तू पा यार काय खेळ लावला तुम्ही काय आता? अरे 5 नवरदेव मागे पाठवले तुम्ही मारले ते पोर हा. कसं काय तुम्हाला नवरदेव मिळती अरे हा पण नेमकं काय झालं तर भाऊ देशी की नाही मला तुम्ही काय करा विचारून घे आता भाऊ हा तुम्ही काय करा तुम्ही जा हा. मी मामाला नेऊन घालतो बरं. तुम्ही माऊला मी विचारू माऊला काय म्हणते हा पहा. माऊला विचारून घे भाऊ तू हा. भाषा मला नेऊन घाल पहिलं हा याला पहिला नेऊ घाल याला तर सारा खेळ केलाय हा याच्यामुळे तर सारा खेळ झालाय डोकर पाहिला आहे तो पहिलाच घाबरा कुठं आला त्या माऊलीचं तुम्हाला काय होतं काय नाही कुठं चालली भाऊ हा कुठं चालली मैत्रिणीकडे चालली काय असंच असं म्हणजे काय असं चालली सहज. अरे काय झालं ते पाहुण्याचं मला काय माहिती काय झालं पागल येतो मला हो. मग नीट बोलाना पण काय कराना पण मी त्याला विचारत होते तो नुसतं घाबरतच होता नुसता थरथर कापत होता. मारला काय तो नावडतो मी कशाला मारू त्याला मग? मला फक्त बोलायचं होतं त्याच्यासोबत. हा. तो डायरेक्ट थरथर कापायला लागला मी त्याला विचारते अरे ऐक तो डायरेक्ट असं अरे घाबरत पळालाच तो डायरेक्ट. अरे नवरदेवाला असं इच्छित असते का असे 50 नवरदेवाला तरी मेळ लागेल का तो मला काही विचारलं नाही मी मग? फक्त विचारलं तुझं नाव काय आहे काय जॉब करतो एवढंच तर विचार. अरे पण मी विचारलं होतं ना मी तो बाप आहे मी विचारलं होतं ना कसं आहे काय सारं फक्त तू 2 शब्द कसं काय ते विचार म्हणलो होतो मी तेवढा एक शब्द विचारत होते मी फक्त त्याला तुला लगेच पळायला एका शब्द तेवढा भावारला का तो लगेच मग अरे तो इथं जसा आला त्याला कोण धोपाटे काय इतका बेफान झाला तो हा मग मी तेच म्हणते तो पागल येतो. तो कोणता पागल होता का तो मग? अरे काही बोलत तू काही बी मग मर काय करणार मी तरी आता 6वी सोयरी घे हे बघा आबा मी हा. पहिलेच सांगितलं होतं मला लग्न करायचं नाही तरी ल- तुम्ही म्हणले पोरगा बघ मग मी बघितला. बरं तुला लग्न नाही करायचं ना मग मी काय करायचंय मग तुझ्या पद्धतीने पाहून घे हा, जा. जा तुझ्या पद्धतीने पहा लय शाळी तू मनानं